जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधास त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाजवी प्रेमरसा, महाराज या सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्दैवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 7 समास 8 श्रवण निरूपण नाम. मागचा जो 7वा समास झाला साधन प्रतिष्ठा निरूपण नाम, अप्रतिम समास, की ज्या समासामध्ये समर्थांनी ब्रह्मस्वरूप होण्यासाठी कोणतं साधन करायचं आणि साधन का केलं पाहिजे, साधन न करणं, मी साधन करायचं नाही असं वाटणं, हा कसा एक प्रकारचा अहंकार आहे, हेच इतक्या सुंदर पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या दृष्टांतांनी समजावून सांगितलं आणि ते शिष्याला पटवून दिलं. आणि म्हणून मग अभ्यास करावा कवण, ऐसा श्रोता करी प्रश्न. परमार्थाचे साधन बोलिले पाहिजे अशी प्रार्थना शिष्यानं नंतर गुरुदेवांना केली, की तुम्ही म्हटलं हे मला आता पूर्ण पटलेलं आहे, माझा सगळा संदेह निघून गेलेला आहे, साधन केलंच पाहिजे, मला लक्षात आलेलं आहे, पण आता ते साधन कोणतं करायचं हे तुम्ही मला सांगा. असं त्यांनी म्हटल्यानंतर मी तुला पुढल्या समासात ह्याचं उत्तर देतो असं म्हणून समर्थांनी तो साधन प्रतिष्ठा समास पूर्ण केला. आणि या 8व्या समासामध्ये आणि त्याचप्रमाणे 9व्या समासामध्ये पुढच्या या 2 समासांमध्ये समर्थांनी साधन कोणतं, त्याचं महत्त्व काय, हे 8व्या समासात, आणि मग ते कसं करायचं आणि अर्थात कसं करायचं नाही हे 9व्या समासामध्ये त्याच्या पुढच्या सांगितलेलं आहे. ऐका परमार्थाचे साधन, जेणे होय समाधान, ते तू जाणगा श्रवण निश्चयेसी. निश्चयानं तू लक्षात घे, ते साधन दुसरं तिसरं कोणतं नसून श्रवण आहे. इथं श्रवण शब्दाचा अर्थ गुरुमुख श्रवण असा करायला हवा. प्रपंचामध्ये आपण कथा ऐकतो, पुराण ऐकतो, प्रवचन ऐकतो, कीर्तन ऐकतो, हे सगळं ठीक आहे, त्याला सत्संग असंही म्हणतात. पण इथं जे श्रवण म्हटलेलं आहे ते श्रवण थोडं वेगळं आहे, नीट लक्षात घ्यायला हवं. ते श्रवण हे अन्य कुणी व्यक्तीनं केलेलं श्रवण, कथाकार, कीर्तनकार वगैरेंनी केलेलं श्रवण नाही आहे. हे श्रवण साक्षात सद्गुरुदेवांच्या चरणाशी बसून त्यांची सेवा करता करता ह्या विद्यार्थ्याला अमुक अशी विद्या देणं आवश्यक आहे हे लक्षात आल्यानंतर गुरुदेवांनी जेव्हा हा परमार्थाचा अधिकारी झालेला आहे हे पाहून, जेव्हा त्याला परमार्थाचा प्रत्यक्ष बोध करण्यासाठी स्वतःच्या मुखारविंदातून दिव्य अशी सुधा ज्ञानाची शब्दरूपामध्ये प्रकट केली, ते गुरूंच्या समक्ष बसून केलेलं श्रवण जे आहे ना, तेच श्रवण इथं अभिप्रेत आहे. आणि हेच बृहदारण्यकोपनिषदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आत्म्याचा साक्षात्कार करून घ्या म्हणजे पाहून घ्या. आत्मा वा अरे द्रष्टव्य, पण कसा, श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्य. आत्माच एक गोष्ट अशी आहे की जी पाहण्यास योग्य आहे, बाकी ही सृष्टी पाहण्यासारखी नाही आहे, त्यातील अन्य काही पाहण्यासारखं नाही आहे. तर पाहण्यास योग्य काय आहे, आत्मा आहे. मग तो कसा पाहायचा, त्याचा मार्ग सांगितला, श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्य. तो आत्मा पाहण्यासाठी गुरुमुख श्रवण हे अनिवार्य आहे. त्यानंतर त्याचं मनन, आणि नंतर मनन केल्यानंतर त्याचा बोध होण्यासाठी केलेलं अनुसंधान, आत्मानुसंधान. म्हणून इथं समर्थ गुरुमुख श्रवणाचं महत्त्व सांगतात. आणि हे महत्त्व आहे, त्यांनी श्रवणानं काय काय साध्य होतं इतकी मोठी सुंदर यादी दिलेली आहे. ही मूळ ग्रंथातच पाहून समजून घेण्यासारखी आहे. त्यातील काही थोडे मुद्दे मी सांगतो की या श्रवणामुळं भक्ती प्राप्त होते, विरक्ती म्हणजे वैराग्य येतं, सगळी आसक्ती निघून जाते, चित्त शुद्ध होतं, बुद्धी दृढ होते, म्हणजे परमार्थ करण्यासाठी बुद्धी दृढ होते, अभिमानाची उपाधी सगळी निघून जाते, मी देह आहे, मी अमुक आहे, मी अमुक पदाधिकारी आहे, नाही का, ह्या ज्या उपाधी आपल्यावर लागल्या आहेत त्या सगळ्या उपाधी, त्याचा अभिमान निघून जातो. त्याच्यामुळं भगवत प्राप्तीचा निश्चय दृढ होतो.
सगळी ममता निघून जाते, समाधान प्राप्त होतं, सगळ्या शंका आशंका फिटून जातात, बुद्धी स्वच्छ होते, मन आवरण्याची शक्ती प्राप्त होते, म्हणजे शम दम यांची प्राप्ती होते आणि देहबुद्धीचं बंधन शिथिल होऊन जातं. मुख्य म्हणजे मीपणा निघून जातो, अहंकार नावाची जी गोष्ट आहे ना ती निघून जाते. त्याचबरोबर अनेक जे अपाय घडतात परमार्थाच्या दृष्टीनं ते सर्व अपाय दूर होतात, सर्व प्रकारची कार्यसिद्धी प्राप्त होते. इतकंच नव्हे, श्रवण करता 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 तो समाधीमध्ये जाऊ शकतो, इतका गुरूंच्या वचनांचा प्रभाव असतो. आणि पुढे मग समर्थ सांगतात सत्संगावरी श्रवण. आता सत्संगावरी श्रवण याचा अर्थ काय हे नीट समजून घ्यायला हवं. सत्संगावरी श्रवण याचा अर्थ संत संग केल्यानंतर किंवा अन्य ठिकाणी तुम्ही जे काही ऐकलेलं आहे, सद्ग्रंथांचं पारायण केलंय, कुठं कीर्तन कथा हे सगळं ऐकलं, या सगळ्याला सत्संग असं म्हणतात. सत्संगावरी श्रवण हा सत्संग तर करायचाच आहे. संत साधू सेवा या अर्थानंही सत्संग शब्द आहे, तर ती संत साधू सेवा सुद्धा करायचीच आहे. पण त्याच्यानंतर मी श्रवण न करता जर बसून राहिलो तर त्याला अर्थ नाही. अनेक ठिकाणी हा घोटाळा होतो की माणसं जाऊन सेवा करतात, त्यांची उपासना करतात, तीर्थावर जातात, क्षेत्रावर जातात, मठांमध्ये आश्रमांमध्ये जातात, हे सगळं घडतं, सेवा त्यांच्याकडून घडते, पण मुख्य गोष्ट घडत नाही, ती म्हणजे गुरुमुख श्रवण. सद्गुरूंच्या चरणात बसून श्रवण घडत नाही आणि ते अर्धवट राहून जातं. म्हणून स्पष्टपणे समर्थांनी सांगितलं सत्संगावरी श्रवण हे पुरेसं नाही. सेवा सत्संग हा पुरेसा नाही, त्याच्या जोडीला श्रवण व्हायला हवं. तेणे कळे निरूपण. मग जीवन काय आहे आणि आत्म्याची प्राप्ती कशी घडते हे सगळं ज्ञान त्यानंतरच होतं, नाहीतर होत नाही. श्रवणे होई जे आपण तदाकार. आणि हे गुरुमुख श्रवण घडल्यानंतरच आपली वृत्ती परमात्म्याशी तद्रूप होऊन जाते, अन्यथा होणं शक्य नाही. आणि म्हणून पुन्हा समर्थांनी श्रवणांचं महात्म्य सांगितलं की कसा प्रबोध घडतो, कशी प्रज्ञा प्राप्त होते, विचार कळायला लागतो, त्या ब्रह्मस्वरूपाचा अनुभव यायला लागतो, सद्बुद्धी जागृत होते, विवेक जागा होतो आणि भगवंताची ओढ लागायला लागते. कुसंग सोडून द्यावा असा वाटतो. कुसंग म्हणजे आता बाकीचा तर कुसंग तुम्ही सोडलेलाच आहे, हा कुसंग म्हणजे देहाचा संग सोडावा असा वाटतो, हा खरा कुसंग आहे, तो सोडला जातो. काम तो तर सोडून द्या हो, काम वासना हा तर आता राहिलाच नाही, हा इतका प्रगत झालेला आहे. मग कोणता काम, मला काहीतरी मिळावं ही कोणती जी सूक्ष्म इच्छा आहे ती सूक्ष्म इच्छा सुद्धा निघून जाते आणि अशा प्रकारे त्याचा मोह नष्ट होतो. मोह कोणता की मी या देहाचा आहे, देह माझा आहे, हा मोह त्याचा नष्ट होतो आणि त्याला सद्वस्तूचा निश्चय प्राप्त होतो. मनामध्ये शांती जागृत होते, त्याची उत्तम गती तर निश्चित होते. अगदी सायुज्य मुक्ती जरी नाही मिळाली पण हे श्रवण घडलं त्याच्याकडून तर मला उत्तम गती मिळणार हे त्याचं अगदी निश्चित होऊन जातं. आणि म्हणून समर्थ सांगतात श्रवणा ऐसे सार नाही, श्रवणे घडे सर्व काही, भव नदीच्या प्रवाही तरणो पाव श्रवणे. म्हणून ज्याला भवसागर पार करायचं आहे त्याला गुरुमुख श्रवण प्राप्त होणं अनिवार्य आहे, फक्त आवश्यक नाही आहे, अनिवार्य आहे, त्याच्याशिवाय चालणारच नाही. कुणाला शंका येईल आम्हाला तर आमचे गुरु देहामध्ये नाही आहेत तर कसं होईल, तर ते गुरु प्रकट होऊन तुम्हाला गुरुवाक्य सांगतील. ते एक वाक्य इतकं पुरेसं आहे की तुम्हाला मुक्तीचा मार्ग प्राप्त होईल. पण हा फार पुढचा विषय आहे. म्हणून श्रवणानं भजन म्हणजे खरी भक्ती गुरुमुख श्रवणानंतरच आरंभ होते. तोपर्यंत आपण करत असतो ती उपासना असते, ज्या त्याच्या स्तरावर तो करत असतो ती उपासना असते. म्हणून श्रवण सर्वारंभ आहे. खरा परमार्थ तिथं सुरू होतो जिथं सद्गुरुदेव त्यांच्या मुखातून आपल्याला काहीतरी ऐकायला मिळतं आणि आपण स्वयंभू बनतो. याचा अर्थ काय
आता मला बाहेर कुठं जायची आवश्यकता राहत नाही, माझ्या आत्म्यामध्येच मी स्थिर होऊन जातो. प्रवृत्ती निवृत्ती सगळ्या गोष्टीचं लक्षण श्रवणामध्ये कळतं आणि सर्व प्रचिती श्रवणामुळे येते. ऐकल्याशिवाय कळत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून जे जन्मी ऐकलेच नाही तेथे पडिजे संदेही. म्हणून ज्या जन्मामध्ये गुरुमुख श्रवण घडलं नाही तिथं संदेहाला जागा शिल्लक राहते. म्हणून या दुजे काही साम्यता न घडे. म्हणून गुरुमुख श्रवणाला दुसरी साम्यताच नाही. त्या गुरूंच्या मुखातून आलेल्या सद्वाक्यांचं श्रवण याला दुसरी कशाची तुलना देता येत नाही. बहुत साधने पाहता श्रवणास न घडे साम्यता, श्रवणे विण तत्वता कार्य न चले. म्हणून गुरुमुख श्रवणाशी अन्य कुठल्याही साधनाची तुलना होऊ शकत नाही. जसा सूर्य पाहिला नाही तर अंधकारच राहतो, त्याप्रमाणे गुरुमुख श्रवणाखेरीज आपला परमार्थ हा पूर्णपणे अंधकारमयच राहतो. नवविधा भक्ती काय, चतुर्विधा मुक्ती काय, सहज स्थिती काय आहे हे श्रवणाखेरीज कळत नाही. व्रत दान अनेक प्रकारचे तीर्थाटन पिंडज्ञान ब्रह्मज्ञान या सगळ्याचं ज्ञान या श्रवणातूनच कळतं. आणि असं भरपूर मोठी यादी समर्थांनी दिली. आणि म्हणून श्रवणाचा प्रभाव पुढे ते सांगतायत, सर्वांस श्रवणापरते साधनाची नाही. आणि उपरती मिळते, मुमुक्षुत्व प्राप्त होतं, साधकत्व प्राप्त होतं, हे सगळं श्रवणानं होतं. श्रवणामुळंच बद्धाचा मुमुक्षू, मुमुक्षूचा साधक, इतकंच नव्हे साधकाचा सिद्धही होतो. म्हणून दुर्वृत्त असणारा मनुष्यसुद्धा साधू बनतो ते श्रवणामुळं. अगाध श्रवणाचा महिमा बोलीला न वचे, इतका या श्रवणाचा महिमा आहे. उदाहरण सांगतो, सप्तर्षींनी केलेल्या उपदेशाचं श्रवण त्या टोळीमध्ये राहणाऱ्या त्या दुर्जनानं केलं आणि घरी जाऊन त्यांनी पापाचा भार तुम्ही उचला म्हणून सांगितलं. घरातले कोणी तयार झाले नाहीत. तो विरक्त झाला आणि सप्तर्षींना शरण गेला आणि पुढं तो वाल्मिकी ऋषी म्हणून विख्यात झाला. हे सगळ्यांना माहिती आहे. इतकं गुरुमुख श्रवणाचं महात्म्य आहे. रोग व्याधी हे सुद्धा या श्रवणाच्या सामर्थ्यानं नष्ट होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, श्रवणाचा विचार कळे तरीच भाग्यश्री प्रगटे बळे, मुख्य परमात्माच आकळे स्वानुभवासी. त्या परमात्म्याचा अनुभव प्रत्यक्षात येतो, तोही श्रवणानं येतो, पण तो थेट श्रवणानं येत नाही. पुढं समर्थांनी सांगितलं, या नाव जाणावे मनन. मुख्य परमात्माचं आकळे स्वानुभवासी, याला मनन म्हणायचं. अर्थालागी सावधान, निजध्यासे समाधान होत असे. मी मगाशी जो क्रम सांगितला, श्रवण मनन निधिध्यासन बृहदारण्यकामध्ये येतं, तेच साधन समर्थन इथं दिलेलं आहे की जे ऐकलं त्याच्या अर्थाकडे लक्ष देणं आणि त्याचं मनन करणं याला म्हणतात मनन. आणि त्याच्यातून निधिध्यास, अर्थस्वरूप स्वतः होणं याला निधिध्यास म्हणतात. मग साक्षात्कार काय आहे? अर्थस्वरूप झालेला तो स्वतः राहत नाही आणि तो तद्रूप होतो, हाच काय साक्षात्कार आहे. यालाच म्हणतात आत्मा वा अरे द्रष्टव्य. इथं पोहोचायचं आहे. बोलिल्याचा अर्थ कळे तरीच समाधान निवळे, अकस्मात अंतरी वोळे निसंदेहता, संदेह जन्माचे मूळ ते श्रवणे होय निर्मूळ, पुढे सहजची प्रांजळ समाधान. म्हणून श्रवण करावं, त्याच्यावर मनन करावं. आणि इतकं समर्थांचा आग्रह या श्रवणाबद्दल म्हणजे गुरुमुख श्रवणाबद्दल आहे. जेथे नाही श्रवण मनन तेथे कैचे समाधान. पुढे ते म्हणतात, जेथे नाही नित्य श्रवण ते जाणावे विलक्षण, तेथे साधके एक क्षण क्रमू नये सर्वथा. जो परमार्थाचा साधक आहे त्यानं जिथं श्रवणाची गोष्ट व्यवस्था नाही तिथं एका क्षणासाठी सुद्धा राहू नये, ताबडतोब त्या स्थळाचा त्याग करावा. किती स्पष्ट समर्थांनी उपदेश केलेला आहे बघा. जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैचा हो परमार्थ, मागे केले तितके व्यर्थ श्रवणे विण होत असे. होय, म्हणून आत्तापर्यंत मी एवढं साधन केलं, भरपूर झालं आणि त्यांनी श्रवण करायचं बंद केलं. आत्तापर्यंत केलेलं सगळं मुसळ केरा, सगळं व्यर्थ झालं. इतकं श्रवणाचं महत्त्व समर्थांनी इथं सांगितलं. म्हणून तस्मात श्रवण करावे, साधन मनी धरावे, नित्यनेमे तरावे संसार सागरी. हा नित्यनेम साधनेचा ठेवावा, श्रवणाचा ठेवावा, तेव्हाच तो संसारातून तरून जाऊ शकतो.
ज्याप्रमाणे तेच तेच अन्न आपण रोज जेवतो, तेच तेच पाणी आपण रोज घेतो, अगदी त्याचप्रमाणे तेच तेच श्रवण नित्य करावं. काय तेच तेच सारखं ऐकायचं, मला माहिती आहे 100 वेळा ऐकलंय असं म्हणू नये. हे स्पष्टपणे समर्थांनी सांगितलेलं आहे. तेच ऐकावं, त्याचंच चिंतन करावं आणि त्याचंच ध्यान करावं. आपण पोळी खातो ना, भात खातो ना, का 365 दिवस 365 वेगळ्या वेगळ्या पदार्थांना खातो आपण. तेच तेच तर अन्न आपण नेहमी खातो, कधीतरी चव पालट असते. तसंच नित्य श्रवण, तोच विषय श्रवण करावा हा आग्रह समर्थांनी धरलेला आहे. श्रवणाचा अनादर आळसे करी जो नर, त्याचा होय अपहार स्वहित विषयी. त्याचं स्वहित नष्ट होऊन जाईल. मी हे ऐकलंय, मला माहिती आहे असं म्हणू नये. आळसाचे संरक्षण, परमार्थाची बुडवण, या कारणे श्रवण केलेची पाहिजे. म्हणून आळस जर करायचा नसेल, परमार्थ बुडवायचा नसेल, तर नित्य श्रवण करायला हवं. आणि म्हणून समर्थांनी हा समास तिथं संपवला की आता श्रवण कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो, असं म्हणून समर्थांनी अप्रतिम समास इथं संपवलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.